या वर्षी 18 बक्षीस मारल्यात मित्रांनो. 18 बक्षीस म्हणजे खाऊ नाही की लहान बाळाला आपण देतो तो खाऊ नव्हे. ही तपस्या आहे, ही तपश्चर्या आहे आणि तो एक तपस्वी आहे. चला फलंदाज गोविंद आणि गणेश. राजेश पडे साहेब, दिस इज द लास्ट मॅच. ओके, लास्ट मॅच आहे, शेवटची मॅच. मस्ट विन मॅच. कामतवाडा संघाच्या दृष्टीने शेवटची मॅच आहे आजच्या दिवसभरामधील. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. साईस्थ लेणी संघ अनबिटेबल, अपराजित, आणि कामतवाडा संघ 4 मॅच मधून एकच मॅच पराभूत झालाय. नितीन ज्युनियर राईट अमर द विकेट. पहिला चेंडू, फुलटा चेंडू, क्या पाहते, आक्रमण, आक्रमक आणि आक्रमण. कारण या ठिकाणी गोविंदचं शस्त्र म्हणजे त्याची बॅट, त्याची बॅट म्हणजे हॅमर. हॅमर ज्या वेळेस तो हॅमर करतो त्यावेळेस चेंडू फेकून देतो. 91 गावामध्ये भूषण बेरेच्या घराला सलामी देणार षटकार. शहापूर तालुक्यात चिरवली गावात राकेश स्पोर्ट चिरवली संघाचं नाव का घेतलं जातं? कारण चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 ही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अवतरली आणि गोविंदने सुरुवात केली. मैं तो शेर हूं, अगर मेरी शिकार करनी है तो जल्दी करो वरना देर हो जाएगी. अगर मैं दहाड़ना शुरू कर दूंगा तो ये मैदान भी पूरा कम रहेगा. एक खतरनाक शिकारी है. भगा भगा के, दौड़ दौड़ के, दौड़ा दौड़ा के इतनी पिटाई करता है गेंदबाजों की कि गेंदबाज हक्का बक्का रह जाते. खतरनाक बैट्समैन है गोविंद. Oh my goodness, oh my goodness, what a classic hit. गोविंद पूर्णपणे हे वातावरण स्वतःच्या नावावर करून घेतोय. लंगन सीमारेच्या पलीकडे कावगोल झोन मध्ये येतील या 6वा बॅक टू बॅक 2 षटकार. कारण गोविंद जर 42 चेंडू खेळला ना तर मी म्हणेल 150 धावा देखील कमी पडतील. इतका खतरनाक बॅट्समन गोविंद आहे. 2 चेंडू मध्ये ज्युनियर नितीनला या ठिकाणी दाखवून दिलाय की येस आय एम द बॉस. कारण साईस्तर आलेली संघ तुमचे स्टार जर मी म्हणेल आणायचे असतील या मैदानावर तर गोविंदला तंबूच्या आशाला पाठवावं लागेल. कारण गोविंद इतक्या फॉर्म मध्ये खेळतोय. आक्रमकता, विस्फोटक खेळी करणारा गोविंद उघडा, मॅन इन फॉर्म, क्लासिक, मॅग्निफिशंट टायमिंग. फुलटा चेंडू, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. सलीम आहेत, समीर आहेत. 2 धावा मिळतील. 14 धावा फलकावर. कामतवाडा संघाची सुरुवात खूप चांगली होते कारण गोविंद करतो, परंतु नंतर जे येणारे फलंदाज हे तितके त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या ऍज अ कम्पेअर गोविंद ते तितके प्रभावशाली ठरत नाही. परिणामी कामतवाडा संघाची सुरुवात चांगली होऊन देखील शेवट गोड होत नसतो. आता मात्र सोनू पण आलाय, चांगली टीम बनली आणि चांगली मॅच. 14 धावा दाफलकावर. हो जाऊ दिलाय, वाईड असेल. दोन्ही हात समांतर, वाईड. 15 धावा दाफलकावर. 3 चेंडू मध्ये तब्बल 15 आल्यात. अजून 39 चेंडू बाकी आहेत. Oh my goodness, one handed षटकार, one handed षटकार. याला म्हणतात गोविंद पॉवर. कारण श्रीकृष्ण एकाच बोटावर मी म्हणत चक्रधारक
ठरायचा आणि एका चक्राने संपूर्ण कुरुक्षेत्र गाजवलं. वन हँडेड बॅट साक्षात मी म्हणेल हा चक्र चक्र फिरवतोय. क्या बात है. फक्त सगळे बघत राहतायत कारण संपूर्ण मैदान मी म्हणेल गोविंदच्या नावावर प्रेक्षक काय वाजवतात. 3 षटकार उत्तुंग एक आणि हा षटकाचा हरेश बेरीच्या घरी पाठवलाय. कल्पेश जाधव नाही गोविंद पुढे मी म्हणेल या संपूर्ण महाराष्ट्रातील क्रिकेटर देखील मी म्हणेल कमी पडतील असा खेळाडू आहे. कारण गोविंद मूळतःच एक लेजेंडरी क्रिकेटर आहे. त्याच्यानंतर दुसरे क्रिकेटर असतील परंतु गोविंदची उपमा होणार नाही. कारण आयकॉन प्लेअर आहे मूळतः गोविंद आहे आणि आदिवासी खेळाडू हे प्लस पॉइंट. कारण आदिवासी खेळाडूंमधील आयकॉन प्लेअर घेणं मित्रांनो म्हणजे किती प्रतिभावंत खेळाडू आहे. ओ फटका क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळाला. चेंडू फरार हा देखील मिळतोय. 4 धावा बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये देखील 4 चाबूक शॉट. बर 25 धावा आल्यात. आता मात्र साई स्टार आलेली संघ शिवनेर संघ आपण पाठीमागे बसा प्लीज. पडद्याच्या पाठीमागे शिवनेर संघ पडद्याच्या पाठीमागे बसा. सहकार्य करा मधू सगळ्यांनी. एक चेंडू बाकी एक चेंडू. 5 चेंडू मध्ये तब्बल 25 आल्यात. क्या बात है. आक्रमकता धाकता. ओ फटका बसलाय. जेल घ्यावा लागेल. जेल होईल का नाही. जेल होणार. 2 धाव मिळतील आणि तिसरी धाव देखील किती वेगाने कंप्लीट केले. स्ट्राइक पुन्हा गोविंदकडे. 28 धावा धाव फलकावर. जबरदस्त बॅटिंग. आक्रमक काय असते. आक्रमकता ही गोविंद सारखी असते. पहिल्या षटकात मी म्हणेल 28 आले. जर गोविंद 42 चेंडू राहिला तर मी म्हणेल आमचा शिवनेरकर खूप चिंतातूर असेल. कारण शिवनेरकरांची अपेक्षा असतील की ही मॅच कामतपाडा संघ पराभूत व्हावं आणि ते आतमध्ये यावं. म्हणजे ते देवाकडे प्रार्थना करत असतील की गोविंद बाद व्हावा. कारण या मॅचला जर जिंकून देणार कामतपाडा संघामध्ये फलंदाज असेल तर एकमेव गोविंद. कारण 100 पार करण्याचा विक्रम फक्त गोविंदकडेच आहे. कित्येक वेळा 100 पार केली असलेल्या गोविंदनी नितीन म्हणाले होते की 60 पासून पर्यंत थांबू. बघूया आता कसे थांबवतायत. शब्द प्रूफ करावं लागेल स्वतःला. फुलटा चेंडू यावेळेस फटका बसलाय आणि जेल सुटलाय. ओ माय गुडनेस. जेल कोणाचा सोडलाय तुम्ही. गोविंद सारख्या फलंदाजाचा जेल. एकंदरीत दोन्ही हात कापल्यासारखे झालेत. आतापर्यंत आपण कुराण मारत होतो परंतु दोन्ही हात कापल्यासारखे झालेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड विकेट झोन मध्ये. हा झेल नाही तर जर अजून गोविंद 2-3 ओव्हर जरी टिकला तरी देखील धावांचा डोंगर पार. धावांचा डोंगर उभा होणार. कारण गोविंद सारख्या फलंदाजाला तुम्ही थांबवू शकत नाही. त्याला विकेट घेऊन तुम्ही थांबवू शकता कारण धावा येतच राहणार. चांगला चेंडू हाताळला होता नितीनने. ओ अपील केली गेले. बॅट एज होती. चांगला चेंडू. नितीन आल्यापासून या ठिकाणी गोविंदला थांबवलंय. 30 रन्स स्कोर. 30 धावा फलकावर. ओ क्या बात है. डायरेक्ट हिट. म्हणजे ऑलमोस्ट 40 वर्षाचे दोन्ही. एक गोविंद पण आणि नितीन पण. म्हणजे किती अनुभव आहे. क्या बात आहे. नितीन तर मला वाटत नाही 40 वर्षाचे असतील.
आणि आमचे गोविंद देखील वाटत नाहीयेत. 31 धावा म्हणजे 40+ मध्ये तर मी म्हणाल इतके खतरनाक होतील. हो गणेशकडे अपील केली गेली आहे. फलंदाज गणेश, अंपायर विकेट आहे ना. ओके नॉन स्टॉप ही दुसरी मॅच म्हणजे ऑलमोस्ट 14 ओव्हर खेळल्यानंतर पुन्हा 7 ओव्हर खेळायचे. आणि सोनू आलेत ज्यांनी अर्धशतक लावलं होतं. पहिल्या मॅच मध्ये 10 मिनिटं उशीर आले आणि 10 मिनिटाचा परिणाम म्हणजे ही मॅच तुम्हाला जिंकायची. जर 10 मिनिटं अगोदर आले असते तर कदाचित ती मॅच जिंकून ही मॅच तुम्ही रिलॅक्स मध्ये खेळली असती. परंतु आता मात्र ही मॅच तुम्हाला काही करून जिंकायची. साईस्तर अल्लानी संघाला दिवसा तारे दाखवायचे. हो स्क्वेकट क्या बात है. सुईमधून धागा पेलावा क्लास. टिपिकल मी म्हणेल अजय जडेजा अगदी अशाच पद्धतीने खेळायचे. जबरदस्त फटका. चेंडू सीमाच्या पलीकडे 4 धावा. बघा ऑन द डोज बॉटम हँडचा वापर केला. एक पाऊल पाठीमागे गेले आणि स्क्वेअर कट केली आणि कव्हर झोन मध्ये चेंडू डीप स्वीपर कव्हर झोन मध्ये त्या ठिकाणी 4 धाब्यांसाठी खूप चांगला खेळतात. 35 धावा धावफलकावर. ओ क्या बात आहे. फटका बसलाय. जेल सलाम आणि सलाम या ठिकाणी जाळ्यात अडकवतोय आणि सोनूची खेळी संपुष्टात. सगळ्यात महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. सोनू बॅक टू द पवेलियन. कैलास झालेत आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले बघूया. कंटिन्युटी ठेवली तर 35 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 2 फलंदाज बाद झाले. गणेश आणि सोनू म्हणजे तानाजी. या ठिकाणी 7 द्यावी लागेल. पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप साठी गोविंदला तर थांबावंच लागेल. परंतु कैलासला देखील गोविंदची साथ द्यावी लागेल. 35 धावा तब्बल 2 षटकामध्ये आल्यात. 35 म्हणजे ऑलमोस्ट 17.50 ची सरासरी. पस्तीस धावा धावफलकावर गोविंद आहेत आणि गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय महेश. पाहूया गोविंदला जाळ्यात अडकवायचे. गोविंद जर या ठिकाणी बाद झाला तरी देखील तुम्ही 60 धाब्यांपर्यंत रोखू शकता. हो एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये यावेळेस ड्राईव्ह केली. 2 धाब्यांसाठी प्रयत्न असेल. दुसरी धाव रिस्की. 2 धाव मिळतील. चॅम्पियन प्रीमियर लीग 20-21
संपूर्ण सर्व राजेजी पडे साहेबांना ज्यांनी मायेचा आधार दिला आणि 9 चेंडू देखील आहे. फ्री हिट गणेश बोंद्रे जीबी ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून मी म्हणेल जे सहकार्य लाभलंय, फुल नाही फुलाची पाकळी प्रमाणे मी म्हणेल त्यांनी जे मदत केली राजेजी पडे साहेबांना राकेश स्पोर्ट चिरोली संघाला, ती खूप मोठी मदत आहे मित्रांनो. खरंच सातत्याने गणेश बोंद्रे या आपल्या पंचकृषी मधील या शहापूर तालुक्यामध्ये सगळ्या गावांना मी म्हणेल जोडण्याचं कार्य करत असतात. फ्री हिट आलेला आहे, 9 चेंडू फ्री हिट संधी आले 38 धावा फलकावर. साहेबांचं देखील मी म्हणेल आभार मानेल मंडळाच्या वतीने, राकेश स्पोर्ट चिरोली संघाच्या वतीने आणि राजेजी पडे सरांच्या वतीने. फुलटा चेंडू होता, लोअर फुल टॉस, फटका चांगला आहे, सलाम, क्या बात आहे, 2 धाव मिळतील. गोविंदची रनिंग मिळते, विकेट खूप चांगली आहे. कैलास देखील 40 धावा फलकावर, 2.1 षटकामध्ये 40 आल्यात, अजून 5 षटक म्हणजे ऑलमोस्ट 5 षटक बाकी आहेत, म्हणजे 29 चेंडू अजून बाकी आहेत. फुलटा चेंडू होता, यावेळेस फटका चांगला आहे, क्या बात आहे, क्लास, क्रिकेटची नजाकत दाखवतोय. गॅप सिलेक्शन खूप चांगलं, यावेळेस टिपिकल गुंडप्पा स्टाईलने फटका फिनिश करतोय. गोविंद उघड्याच्या बॅट मधून आलाय, डोळे उघडणारा आणि साईसर अल्लानी संघाला चिंतातूर करणारा चौकार. एट रन्स वर खेळतोय, 38 धाव्यांवर खेळतोय गोविंद. 3 षटकार 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 44 रन्स, 44 धावा धावफलकावर, 6 धाव्या फक्त राहिल्यात अर्धशतकासाठी आणि तिसरं षटक देखील अजून पूर्ण नाही. हो, जाऊ दिलाय गोविंद. खूप या ठिकाणी प्रत्येक पाऊल किती जपून टाकतोय. शॉट सिलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळते त्याच्याकडनं. या ठिकाणी गोविंदने जर 50 मारली तर संजय फर्डे साहेबांकडून 201 रुपयांचा रोख कॅश प्राइज देण्यात येईल. 38 धाव्यांवर खेळतोय, 12 धावा जर लागल्या तर संजयजी फर्डे यांच्याकडनं 201 रुपयांचा रोख कॅश प्राइज गोविंदसाठी. तामण खेळतोय, फटका चांगला आहे, क्या बात है, क्लास, ओनली क्रिकेट विथ द ब्रेन, चातुर्य बुद्धी काय आहे. स्कोअर ऑफ द विकेट, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केली, गलीमधून चेंडू फरार, डीप दरम्यान झोन मध्ये येतील 4 धावा, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि गोविंदच्या एकट्याच्या 42 धावा. काय बॅटिंग करतोय, जबरदस्त. पूर्ण हे वातावरण स्वतः गोविंद कृष्णमय करतोय. 49 धावा धावफलकावर. ओ, बाहेरचा चेंडू होता, वाईड असेल, 50 झाल्यात. सातत्याने किती प्रेशर आणलंय, कारण सुरुवातीलाच मी म्हणेल नितीन ज्युनियर वर जे आक्रमण केलं ते आक्रमण आतापर्यंत थांबलं नाहीये आणि त्याचा प्रभाव कोणावर पडलाय तर महेश पडलाय. महेश देखील पळण्याचा प्रयत्न करतोय. हो, अपील केलीये गोविंदचा चेंडू बघा, अपील केली गेली का त्यांना माहितीये गोविंद आपल्या जाळ्यात अडकवायचंय. 201 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी संजयजी पडे साहेबांकडून आलेला आहे. फक्त 8 धावा जर झाल्या तर 201 रुपये गोविंदच्या खात्यावर जमा होतील. ओ, क्या बात आहे, जशी बुलेट मधून जशी गोळी निघते बंदुकीतून त्याप्रमाणे, जस्ट लाईक द ट्रेसिंग बुलेट, ब्युटिफुल, फर्मली ड्रिव्हन टू द ऑफ साइड थ्रू द कव्हर रिजन फॉर 4 रन्स. फलकावर झाल्यात आणि 54 धाव्यांची 54 धावा या धावफलकावर टीमच्या झाल्यात.
म्हणजे गोविंद 46 वर आणि टीम 54 वर. म्हणजे विचार करू शकतो आपण की टीम बघा पूर्णपणे एका गोविंद वर उभी आहे. पूर्ण भिंत नव्हे तर मी म्हणेल संपूर्ण बिल्डिंग या एका स्तंभावर आधारलेली आहे. आधारवडच आहे कामतवाडा संघाचा गोविंद. जबरदस्त बॅटिंग. ओ क्या बात आहे. यावेळेस आडव्या बॅटने लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये येतील 2 धावा येतील. गुड रन विथ द विकेट. 2च धाव्यांची गरज. 48 झाल्यात आणि 56 धावा धावफलकावर. कारण राकेश स्पोर्ट चेरोली संघ देखील माहिती आहे की गोविंद किती चांगला खेळाडू आहे. दर्जेदार खेळाडू आहे. कारण त्या ठिकाणी देखील मला वाटतं फर्स्ट प्राइज आमच्या चेरोली संघाचं होतं परंतु हातामधून निसटलं फक्त आणि फक्त मी म्हणेल गोविंदमुळे. तर साईसर आणलेली संघाचं नुकसान काही नाहीये. फक्त रँकिंग मधील कदाचित नंबर जाऊ शकतो परंतु शिवनेरकरांचं सर्वाधिक नुकसान असेल जर गोविंद खेळला तर. पाहूया धावा झाल्या धावफलकावर. 3 षटकामध्ये 56 धावा आणि 2 धावांची गरज. 48 धावा धावफलकावर झाल्यात गोविंदच्या. हर्षल येत आहेत. नवीन गोलंदाज आहेत हर्षल. खूप चांगले गोलंदाज आहेत. कारण लेग ब्रेक करण्यामध्ये माहीर आणि भल्या भल्या खेळाडूंना त्यांनी आतापर्यंत पूर्णपणे आपल्या बॉलिंगवर नाचवलंय. धसई संघ धसईच्या मैदानावर तर अक्षरशः त्यांनी फलंदाजांना रडवलं आणि बेस्ट इमर्जिंग प्लेअर म्हणून देखील त्याला अवॉर्ड मिळालाय. विकेट घ्यावी लागेल. गोविंदची विकेट घ्यावी लागेल. एक विकेट्स घ्यावे लागतील कारण धावा खूप झाल्या. 56 धावा धावफलकावर आणि अजूनही 4 षटक बाकी आहेत. 4 षटक म्हणजे 24 चेंडू बाकी आहेत आणि 56 धावा धावफलकावर झाल्यात. थांबून खेळतात. ऑन साइडला टर्न केलाय. टॉस केलाय. एकदा मिळेल स्ट्राइक. गोविंद आपल्याकडे घेईल. 57 धावा. गोविंदला 2 धावांची गरज आहे. 48 धावा धावफलकावर अंकित झाल्यात.
57 धावा धावफलकावर. हर्षल चांगली बॉलिंग करायला लागला. हर्षलला नवीन खेळाडू आहे, आता मात्र एका दिग्गज खेळाडूला बॉलिंग करतोय. थांबून खेळतात, चाबूक शॉट, फटका बसवलाय आणि क्या बात आहे. या छोट्या कलाकाराने आपली कलाकृती दाखवली आणि दिग्गज खेळाडूला बाद केलंय. क्या बात है, ओ माय गुडनेस. या ठिकाणी गोविंदची केळी संपुष्टात. धावाच राहिल्या 57. आता मात्र मी म्हणेल कामतवाडा संघाच्या धावा या 20 ते 30 धावा कमीच होतील. काय जाळ्यात अडकवलं याला म्हणतात खरंच. या गोलंदाजासाठी मी म्हणेल साईस्थ आलेली संघासाठी स्टार गोलंदाज, इमर्जिंग प्लेअर. या इमर्जिंग प्लेअरनी दिग्गज खेळाडूची विकेट घेतली, जे भले भले करू शकले नाही. जो नितीन ज्युनियर करू शकला नाही, नितीन सिनियर करू शकला नाही, जो महेश करू शकला नाही, ते करून दाखवले हर्षलनी. आणि हर्ष झालाय रिकी गाडे सरांना आणि संपूर्ण टीमला जबरदस्त बोली. 57 धाव्यांवर आतापर्यंत फलंदाज बाद झालेत, 3 फलंदाज. ओ क्या बात है, फटका चांगला आहे. चेंडू सीमा गोविंद 2 धावा करू शकला नाही आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील. 200 रुपयाचा कॅश प्राइज गोविंदला मिळाले. गोविंद आपण या आणि ते पारितोषिक आपण घेऊन जा. गोविंद आपण यायचंय बरं, नंतर ओके. खूप एंटरटेनिंग तास, एंटरटेनिंग इनिंग पाहायला मिळाले गोविंद उघड्याच्या माध्यमातून. जबरदस्त एंटरटेनमेंट. ओ या वेळेस फिंगर रोल केला होता, लेग ब्रेक पाहायला मिळाला. क्या बात है हर्षल, जबरदस्त बॉलिंग. ऍक्सिडेंट होऊन देखील काय बॉलिंग करतोय. इंजर्ड मध्ये देखील ब्रेव हार्ट म्हणतात. मला तर नारिक कॉन्ट्रॅक्टरचीच आठवण झाली. नारिक कॉन्ट्रॅक्टर अगदी इजा म्हणजे पूर्णपणे डोक्यावर चेंडू लागला होता, तरी देखील हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा खेळायला आले होते. अगदी 1960च्या दशकामध्ये, ज्यावेळेस फडणवीसांचा जन्म देखील झाला नव्हता, त्या दशकामध्ये ते खेळत होते. ओ चेंडू जाऊ दिलाय, वाईड असेल, परंतु असे खेळाडू फार मी म्हणेल ब्रेव हार्ट असतात. इजा होऊन देखील ते खेळतात. 63 धावा धावफलकावर. ओ फटका चांगला आहे, 6 धावा. क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर. पाटीलच्या पाठ मधून येतो या ठिकाणी अशोक चक्रावर पोहोचणारा षटकार. क्या बात है. एकोणसत्तर धावा. आमचा अशोक पाटील देखील कमी नाहीये, तो देखील तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. ती ताकद, ती नजाकत, ते स्टँड अँड डिलिव्हर्ड या ठिकाणी दाखवली. चाबूक शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू सरळ आमच्या व्हीआयपी डाईजला सलामी देणार षटकार. क्या बात है. 69 झाल्यात. 1-2 केली तरी 90 पर्यंत पोहोचतील आणि 90 धावा साईसर आलेली संघाला चेस करणं ते देखील कामतपाडा संघाच्या गोलंदाजी समोर इतकं सोपं ठरणार नाहीये. नितीन सिनियर म्हणाला होता की 60 मध्ये रोखू, 70 तर झाल्यात, अजून किती येतील. आता नितीन ज्युनियर आलेत. कैलास ओ विकेट. क्या बात है, 6 धावा. ओ नितीन ज्युनियरचा दिवस
दिवस नाही याच बोलीमध्ये. आज मात्र मला वाटतं दिवसा तारे दाखवलेत साई सलालेली संघाला. वारा बांधलाय 75 धावा. क्या बात है. फलंदाजी म्हणजे काय साक्षात मी म्हणेल स्वर्गाहून मी म्हणेल गंधर्व नृत्य करतात अगदी त्याप्रमाणे. कडक बॅटिंग पाहायला मिळाली मित्रांनो. परंतु ही इनिंग झाल्यानंतर देखील अशीच बॅटिंग बघायला मिळणार आहे. शिवनेर संघाचा ब्लड प्रेशर वाढत चाललाय. हार्टचे जर पेशंट असतील कोणी तर ही मॅच बघू नका. कारण धावा जशा वाढतील तसं आमच्या शिवनेरकरांची हवा हळूवार पद्धतीने कमी होऊ शकते. ऑन साइडला टर्न केलाय. डी मध्ये क्षेत्ररक्षक असतील. एकच धाव. 76 धावा. 76 धावा फलकावर. नितीन ज्युनियर 5वं षटक. आता तुम्ही अजूनही 2 षटक आहेत म्हणजे धावा किती होतील 100 पार करू शकतात. ओ 100. क्या बात है. आमचा अशोक पाटील या ठिकाणी ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय, क्लास दाखवतोय, पॅडल स्वीप दाखवतोय आणि मिड विकेट झोन मध्ये यावेळेस पाठवून देतोय हरेश च्या अगदी आदिवासी खेळाडू खेळतायत. आज मात्र जबरदस्त कामगिरी. नॉकआउट मॅचेस मध्ये 18 बक्षीस का मारल्यात याचं प्रत्यक्षीकरण दाखवते. ये तो शुरुआत है, अभी अंजाम बाकी. ये तो आगाज है, अंजाम बाकी है. वो स्लोअर वन टाकलं. चांगला चेंडू हाताळला. वाचण्याची पूर्ण शक्यता होती. विकेट टेकिंग डिलिव्हरी होती. 80 धावा फलकावर. 14 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 20च धावा 100 पार करण्यासाठी राहिल्यात. पुढला चेंडू ऑन साइडला प्लेस केले. बॅकवर्ड स्क्वेअर झोन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील. 2 धावा मिळतील. 82 धावा. 82 रन्स. 13 चेंडूचं खेळ बाकी आहे. 13 चेंडू बाकी आहेत. अशोक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अँड्रू सायमन्सच मी म्हणेल अशी फटकेबाजी. अँड्रू सायमन देखील खतरनाक खेळायचे. हरभजन सिंग आणि त्यांच्यामध्ये तर काय मंकी फाईट देखील पाहायला मिळायची. ओढव्या पॅटर्न ऑफ केलाय. पण धाव एकच धाव मिळेल. 83 धावा. खरंच आमचा परेश मी खूप कौतुक करेल कारण त्यांनी मला जी साथ दिली रिकी काडे सर जी अनुपस्थितीमध्ये जी साथ दिली परेशनी ती खूप मोलाची. कारण उपस्थितीमध्ये तर रिकी काडे सर दिवसा तारे दाखवतात
आणि शेड्यूल देखील फार बिझी आहे त्यांचा. चांगलं कार्य करतात ते. समालोचन क्षेत्रात देखील युवा शिवव्याख्याते आहेत, गायक देखील आहेत, संगीतकार देखील आहेत, चांगले क्रिकेटर देखील आहेत, चांगली पर्सनॅलिटी देखील आहे आणि उंचीवर जाऊन ज्ञानदान देण्याचं कार्य करतायत. निर्मळ मनाचा माणूस. हो चपराक्षट परंतु टीम मध्ये असतील. विजय चांगलं क्षेत्ररक्षण विजयचं. या इनिंग नंतर दुसरा कृष्णाला अवतरावा लागेल, कारण तो अवतरला तर या धावा चेस होतील. ओ फटका बसलाय, जेल होईल का? आणि क्या बात आहे, क्लासिक जेल. 100 धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल, प्रयत्न असेल, सातत्याने प्रयत्न करतो अशोक. नितीन ओ क्या बात आहे, फटका चांगला आहे परंतु जेल होण्याची शक्यता. आणि येस अशोक देखील बाद झालाय. 84 धाव्यांवर 5 फलंदाज बाद झालेत. क्या बात आहे नितीन. या ठिकाणी जसा बांद्रा कॉलनी प्रीमियर लीग मध्ये नितीन जंगम एक लेजेंडरी क्रिकेटर, तसा आमचा नितीन हा देखील 40+ सासे साहेबांच्या माध्यमातून खेळू शकतो. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली नितीनच्या माध्यमातून. 84 धावा धावफलकावर. हो प्लेइंग अँड मिस, स्विंग अँड मिस. 1-2 करण्याची गरज आहे. तो 100 धावा पार करायचे. 3 अंकी अक्षरी, 3 अंकी संख्या 100 पार करायचे असतील तर 16 येणं गरजेचे. 84 धावा धावफलकावर. हो चांगला फटका. डिफेन्सिव्ह फ्रंटफुटला येऊन फक्त प्लेसमेंट केले. एक धाव मिळेल. 85 धावा धावफलकावर. या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट देखील मिळाल्या. म्हणजे 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात आणि 25 धावा धावफलकावर. धावा देखील खूप आहेत, कारण बॉलिंग खूप चांगली आहे कामतपाडा संघाची. कारण आपटे संघाला तर 4 षटकात 23 देखील करू दिले नव्हत्या. आपटे संघाला 4 षटकात 23 धावा. खरवली संघाला देखील त्यांनी पराभूत केलं होतं. सलाम येत आहेत. एक वेगवान सलामी देणारा हा गोलंदाज सलाम. क्या बात है, क्लासिक बॉलिंग, मैग्निफिशंट बॉलिंग, अचूकता, भेदकता, गती, वेग आणि एक चांगली ऍक्शन. रनवे देखील रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर सारखाच पूर्णपणे डिलिव्हर करतोय. ओ फलंदाज काय करतोय, फलंदाजाला काय करायचंय हे देखील अजून समजलेलं नाही, उमगलेलं नाहीये. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट खेळले गेलेत. हे 2 चेंडू आणि पाठीमागच्या ओव्हरचे 2 चेंडू धावा झाले नाही. ओ हा देखील कॉन्फिडंट फटका नव्हता. पूर्णपणे बाउन्स इतकाही ऑब्झर्व करू शकले नव्हते, कंट्रोल करू शकले नव्हते. एक डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळेल. 1 धाव. 86 धावा. 90 पार होईल का? ऍटलीस्ट 90-91 पर्यंत जरी गेला तरी देखील एक चांगली मॅच पाहायला मिळेल.
हो यावेळेस आडव्या बॅटने लॉफ केलाय. पहिली धाव वेगाने, दुसरी धावेसाठी प्रयत्न असेल आणि 2 धावा नाही कंप्लीट होणार. विकेट रनआउट. जयेश काबरे क्या बात आहे. 27 सलाम यांचा लुक जर बघितलं तर राजेश सोरटे यांच्यासारखाच जाणवतोय मला. आणि उंची देखील, ऍक्शन देखील अगदी त्याच पद्धतीने. चांगला रिलीज पॉइंट आहे. आणि धावा फक्त दिल्यात त्यांनी, म्हणजे 2च धावा दिल्यात. 2च धावा दिल्यात आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 2 धावा. 87 झाल्यात. कदाचित या डावखुऱ्या फलंदाजाला लवकर पाठवायला हवं होतं. कारण डावखुऱ्या फलंदाज कधी फटका कन्वर्ट होईल 6 धाव्यांसाठी हे सांगू शकत नाही. ओ लाईन चांगली आहे. खेळवलंय, फक्त 2च धावा खर्च केल्यात. या ठिकाणी बॅट फिरवायची. बॅट फिरवण्यासाठी गेलेत. 87 झाल्यात. स्टंप कव्हर करून बॅट फिरवायची. हो बीट. हा मोमेंटम मी म्हणेल आज चांगला मोमेंटम घेऊन जाईल सायसर आल्याने संघ. 87 झाल्यात, 88 करायचे. दीड षटक मी म्हणेल चांगलं गेल्यामुळे आमचा शिवनेरकर मी म्हणेल स्वतःवर विश्वास ठेवत असेल. ते मात्र आज मात्र देवाकडे प्रार्थना करतील, साईसर आलेली संघ ही मॅच तुम्ही जिंका आणि आम्हाला आतमध्ये घ्या. नंतरच बघू, परंतु आम्हाला आतमध्ये घ्या. या पद्धतीने ही मॅच असेल. परंतु गोविंद इतकं सहजासहजी शिवनेरकरांना आतमध्ये येऊ देणार नाहीये. कारण शिस्त कोणाकडून शिकावी तर माझ्या आदिवासी बांधवांकडून. महाराष्ट्राची संस्कृती कोणावर अवलंबून आहे तर माझ्या आदिवासी बांधवांकडून. ही शिस्त कॅमेरामॅन ही टिपायची. क्या बात आहे. 87 झाल्यात, 88 जिंकायचे. आणि जिंकण्यासाठी मला वाटतं आवाज देखील बदलला पाहिजे. कारण आवाज आपल्या गावाचा आला पाहिजे. रिकी गाडे सर या ठिकाणी आपल्या जुबानी आपल्या संघासाठी प्रेरणा देतील आणि गोविंदसाठी देखील प्रेरणा देतील. तत्पूर्वी मी थांबतो, रजा घेतोय. धन्यवाद. चार चौकार आणि 3 षटकार, वैयक्तिक 48 धावा गोविंद उघडा यांच्या फलंदाजीचं विश्लेषण. आणि ते माघारी परतले त्यानंतर मात्र जो करंट रन रेट सुरू होता त्यामध्ये थोडी घसरण झाली आणि तब्बल 88 धावांचे टार्गेट सेट केलंय ते साईसर आल्याने संघासमोर. आजच्या दिवसातील प्रत्येक षटकारासाठी राजेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी बक्षीस जमा आहे. साईस्टर आल्याने संघाडी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जो बाहेर प्रेक्षक कॅच घेईल
त्यासाठी सुद्धा राजेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. आज तर बक्षिसांची खैरात आहे. आपले फलंदाज पाठवून द्यायचे. साईज स्टार आल्याने 88 धावांचे टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील. एक मोठं टार्गेट आहे. कामतपारा संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. स्वतः लीड फ्रॉम फ्रंट, स्वतः कर्णधार गोविंद ज्यांनी वैयक्तिक 48 धावांची खेळी केली. ऑलराऊंडर म्हणून या टीम साठी चांगलं नेतृत्व करतायत. सलामीचे 2 फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. नितीन ज्युनियर आणि सलाम शेख. थोडी बॅटिंग ऑर्डर चेंज दिसतीये. नेहमी सलामीला येणारा जयेश मात्र थोडा माघारी थांबतोय. सलाम शेख आणि नितीन ज्युनियर. नितीन ज्युनियर सलामीचे फलंदाज आणि सलाम शेख. नक्कीच ही सलामीची जोडी येते. 88 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या मॅच मध्ये चांगली अंपायरिंग बघायला मिळते निलेश महाजन सर आणि भूषण भेरे यांच्याकडनं. नक्कीच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रयत्नांती परमेश्वर. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा. उठ, रोख नजर, पुन्हा एकदा प्रयत्न कर, पुन्हा एकदा प्रयत्न कर. प्रयत्न करणं गरजेचं असेल. 88 धावांचं टार्गेट. सलामीचा फलंदाज नितीन ज्युनियर. यावेळेस हो, या ठिकाणी पहिला चेंडू अपील करण्याचा प्रयत्न झाला, परंतु पंच निलेश महाजन सर यांचा निर्णय न बाकी आहे. वाईडचा इशारा आहे. नक्कीच एक नितीन ज्युनियर साठी ऑफर आहे. निलेश निमसे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. नक्कीच अंपायर डिसिजन स्टे राहील आणि वादविवाद करायचा नाही. पुन्हा एकदा खातं उघडलं जाते वाईड न. पुढचा चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सलाम ही एक्सप्रेस आहे. नक्कीच उत्कृष्ट 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या वाढतीये. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 3 धावांवर. 88 धावांचं टार्गेट आहे. प्रत्येक षटकारासाठी राजेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि प्रेक्षकाने जर कोणी झेल टिवला तरी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आहे. नितीन ज्युनियर पुन्हा एकदा सामना करतोय. गोलंदाज गोविंद. फुलटॉस चेंडू. स्लॉग स्वीप वर द लेग साइड रिजन. चांगला फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. लॉंग लेगच्या दिशेनं चौकार. आणि त्याची परतफेड करण्याची सुवर्ण संधी नितीनला येते. इरादा स्पष्ट करतोय. आतापर्यंत धावसंख्या होतीये 7 धावा. किस पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नितीन ज्युनियर. हो, या ठिकाणी टायमिंग झालं नाही, परंतु काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव मिळतीये. नितीन ज्युनियर यांचे छोटे बंधू यांनी मात्र बक्षिसांची खैरात केली आहे इथे. ते या ठिकाणी प्रेझेंट आहेत. जर 50 लगावली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे नितीन साठी. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोविंद. ओ, या ठिकाणी
पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ही अपील फेटाळली. निर्धाव चेंडू सलाम शेख तर या चेंडूला समजू शकले नाही. धावसंख्या होती 8. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या होती 8. 88 धावांचा टार्गेट आहे. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 38 चेंडू मध्ये. दरम्यान सलाम शेख पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं चांगला फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेषा दिशेनं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू 4 धावांसाठी. लागो करशील काय हीच 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 12 धावा. 88 धावा काढायची आहेत. पहिलं षटक चांगलं जात आहे कल्याणी संघासाठी. दरम्यान पुढचा चेंडू सफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. पहिलं षटक संपतंय. आफ्टर फर्स्ट ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 12 धावा पहिल्या षटकाच्या संपतेचा. चांगली गोलंदाजी करतायत गोविंद. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 7 धावा होत्या, मात्र उर्वरित 4 चेंडूवर चांगले चेंडू हाताळून काढले, खेळून काढले. प्रत्येक चौकारासाठी आता बक्षीस लागलंय. राजेश गायकर यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस प्रत्येक चौकारासाठी. नक्कीच आज सकाळच्या सत्रापासून ते बक्षीस लावतायत. दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज अशोकनं मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये सुद्धा तीच अपेक्षा असेल. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती 12. सामना करतोय फलंदाज नितीन ज्युनियर. ऑफसाईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर चेंडू बेर काढून टाकला. 1 धाव कंप्लीट केली जाते. सीमारेषा दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत नितीन ज्युनियर आणि सलाम कडनं. धावसंख्या वाढते 2 धावांनी. 14 धावा. नक्कीच अनेक मॅचेस आपण बघतोय या लीग मध्ये. साईस्टारच्या वतीनं नितीन ज्युनियर सातत्यानं आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय आणि विकेट टिकून खेळतोय. हेच कौशल्य या फलंदाजाचं. चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय कल्याणी संघासाठी. धावसंख्या पोहोचते 14 धावांवर. नेक्स्ट बॉल बाय अशोक. ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय. पॉइंटवर चांगलं क्षेत्ररक्षण सजतंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1च धाव या चेंडूवर मिळतीये. धावसंख्या 1 न पुढे जातीये. 15 धावा. हीच तब्बल 12.5च्या सरासरीने धावसंख्या वाढवावी लागेल ती कल्याणी संघाला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल कामतपाडा संघाला जर या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर. यावेळेस चांगला फटकाय. टायमिंग चुकतंय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. थोडी चेंडू टाकतो या ठिकाणी. धावसंख्या होतीये 16 धावा. प्रत्येक षटकारासाठी राजेश गायकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आणि चौकारासाठी 50 रुपयाचं बक्षीस. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज अशोक टू नितीन ज्युनियर. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं चांगलं स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकेरी धाव मिळतीये या षटकातील. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होते 17. 12.5ची सरासरी आवश्यक आहे मॅच जिंकायची असेल तर कल्याणी संघाला. आणि ते टार्गेट डिफेंड करायचं असेल तर कुठेतरी विकेट मिळवणं गरजेचं असेल कामतपाडा संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा सलाम शेख यांच्या बॅट मधनं एक क्लासिकल फटका. 1 बाउन्स ओव्हर द मिड ऑन फॉर 4 रन्स. 4 धावा. जयेश खापरे यांनी स्ट्रॅटेजी बनवली की स्वतः मागे थांबून सलामला प्रमोट केलं, कारण त्यांना माहिती आहे एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करताना खऱ्या अर्थानं एक वेगळी प्लॅनिंग या ठिकाणी दिसतंय कल्याणी संघाचं. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप टुवर्ड्स द लेग साइड रिजन. चेंडू जातोय सीमारेषे पार. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा.
सलाम शेख यांना 100 रुपयाचं बक्षीस मिळतं राजेश गायकर यांच्याकडनं. 2 बॅक टू बॅक 2 चौकार लगावले आणि सकाळच्या सत्रापासून बक्षिसं लावली आहेत. आज मात्र ती बक्षिसं मिळणार यात काही शंका नाही. जर कोणत्याही फलंदाजानं बॅक टू बॅक 3 षटकार लागला तर निलेश निमसे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग होते. सलाम आणि ज्युनियर नितीन कडनं धावसंख्या होते 24. 12.5ची सरासरी आवश्यक आहे ती कल्याणी संघाला. 2 षटकानंतर धावसंख्या होतीये 24 धावा. अजूनही कोणत्या प्रकारची विकेट कमवली नाहीये कल्याणी संघानं. चांगली बॅटिंग आहे. 24 धावा, सॉरी 25 धावा, 25 धावा. तिसरं षटक, पहिला चेंडू झेल होऊ शकतो. एक आडव्या बॅटनं खेळलेला फटका, चेंडू जातोय. षटकार 6 धावांसाठी. राजेश गायकर यांच्याकडनं पुन्हा एकदा 100 बक्षीस मिळतं नितीन ज्युनियरला. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाहीये. नितीन ज्युनियरची वादळी खेळी संपुष्टात येते. बॅक टू द पेव्हलियन. आता मात्र धावगती या ठिकाणी रोखलेली आहे. धावसंख्या होती आहे 31 धावा. तिसरं षटक सुरू आहे. नितीन ज्युनियर माघारी परततोय. चांगल्या खेळीचा अंत होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय नवीन फलंदाज येतोय जयेश. नॉन स्ट्राइक एंड सांभाळतोय. स्ट्राइक सांभाळतोय सलाम. धावसंख्या 31. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. ओ चांगला फटका आहे. मिस टाइम शॉट, झेल होऊ शकतो आणि सुरेख सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय. सलामची ही खेळी वादळी खेळी संपुष्टात येते. आता मात्र कल्याणी संघ खूपच अडचणीत सापडलाय. 2 बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळत आहेत कामतपाडा संघाला. जबाबदारी पूर्ण खेळ करणं गरजेचं असतं. मागच्याच ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली. याच ओव्हर मध्ये विकेट मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट मिळवली जाते कैलास कडनं. क्या बात आहे. हॅट्रिक बॉल असेल. आता मात्र फलंदाज येतोय समीर. समीर शेख, सलामचा मोठा बंधू समीर. स्ट्राइक सांभाळतोय जयेश खापरे. यावेळेस चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होऊ शकलं नाहीये परंतु लेग साइडच्या दिशेने एक धाव मिळते. व्ही शेप मध्ये एकेरी धाव मिळतीये. धावसंख्या वाढते 32 धावा. तिसरं षटक सुरू आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नक्कीच धावगती चांगली आहे. फक्त विकेट्स गमावल्या 2 त्या साईस्ट्रा कल्याणीनं. चांगली गोलंदाजी करतोय कैलास.
यावेळी समीर फुलटॉस चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन झोन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते, धाव संख्या 1 न वाढतीये. 33 धावा. 33 रन्स लॉस ऑन 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. आता मात्र जयेश खापरे स्वतः कर्णधार चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज असतील. कैलास पुढचा चेंडू. यावेळी जयेशच्या आडव्या बॅटनं चेंडू अलाउंड द कार्पेट जमिनीला समांतर राहतोय. थोडा शतरक्षण मिस्टेक होते, परंतु बॅकअप सुरेख आहे. अतिशय दर्जेदार क्वालिटीचा बॅकअप बघायला मिळतं. एकच धाव मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्टार कल्याणी संघाची धावसंख्या होतीये 2 गडी बाद 34 धावा. प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत साई स्टार कल्याणी संघाचे आणि कामतपाडा संघ नक्कीच या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी सुपर 8 मध्ये जाण्यासाठी मॅच डू ऑर डाय ची गेम असेल. कारण यामध्ये जर कामतपाडा संघ विजयी झाला तर नक्कीच सुपर 8 मध्ये आपली दावेदारी पेश कर. साई स्टार कल्याणी संघ नक्कीच सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. ही मॅच जस्ट प्रतिष्ठेसाठी अस्तित्वासाठी खेळ सुरू आहे. टॉप वर जाण्यासाठी प्रयत्नशील असतील साई स्टार कल्याणी संघ. शिवनेर संघाचे अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. नक्कीच साई स्टारच्या पाठीशी आता मात्र शिवसेना संघ आहे. दरम्यान 14 षटक घेऊन येतो गोलंदाज अशोक. यावेळी जयेश खापरे ओ समीर शेख आउट. आता मात्र विजय पष्टे मैदानात येत आहेत समीरची जागा घेण्यासाठी. ही जोडी नक्कीच एक निर्णायक जोडी असेल. या जोडीवर खूप काही अवलंबून असेल. साई स्टार कल्याणी संघाचा या टार्गेटचं जर पाठलाग करायचं असेल तर या जोडीला मैदानात थांबावं लागेल. जयेश खापरेला आता मात्र कॅप्टन इनिंग खेळायला लागेल, कारण तब्बल 88 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेट चेस करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कामतपाडा संघ लाजवाब गोलंदाजी करतोय. मागच्या 2 षटकामध्ये आपण बघितली तर लाजवाब गोलंदाजी होती आहे. विकेट्सवर विकेट मिळवल्या जात आहेत. तब्बल आतापर्यंत 3 विकेटचं पतन झालंय कल्याणी संघाचं. 4थं षटक सुरू आहे. गोलंदाज अशोक याचं. यावेळेस पुन्हा एकदा अशोक ओ बॅटची एज आणि थोडी मिस्टेक करतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. सलामी देतो त्या हिरव्या पट्टीला. चौकार. नक्कीच धावसंख्या होती कल्याणी संघाची या 4 धावांनी 38 धावा. आता कुठेतरी धावसंख्या होती आहे 38 धावा कल्याणी संघाच्या. 88 धावांचं टार्गेट आहे अजूनही. 22 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. हाय व्होल्टेज मॅच होईल त्यात काही शक्य नाहीये. सर्व प्रयत्न केले जातात कामतपाडा संघाकडनं. जयेश खापरे पुन्हा एकदा टायमिंग होत नाहीये. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू येतोय. हीच ज्या उसळीची आवश्यकता होती तेवढी उसळी मिळत नाहीये चेंडूला. त्यामुळे जयेश खापरे एक धाव मिळते. चेंडूवर धावसंख्या होती आहे 39 धावा. विजय पष्टे हे एक अस्त्र आहे, एक शस्त्र आहे. हे शस्त्र जर चाललं तर मात्र पाऊस पडेल यात काही शंका नाहीये. ऑफसाईडच्या दिशेनं पाखुडं जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता
चेंडू वाऱ्याच्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. गुडलेंथवर पडतोय चेंडू, विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. बॅटिंग करताना हा गोलंदाज नक्कीच फॉलो करतोय फलंदाजांना. एक कौशल्य या गोलंदाजाचा, अनुभव दाखवतोय. प्रॅक्टिस दिसते या गोलंदाजी आपल्या गोलंदाजीमध्ये. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय. ती जिद्द दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये विजय पष्टे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं ऑलराऊंड कार्पेट चेंडू जातोय कमल स्वीपरच्या दिशेनं. थोडं क्षेत्ररक्षक नक्कीच वेट अँड वॉच ची भूमिका दाखवतोय. नक्कीच धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होतीये 40 धावा. आता मात्र हे आव्हान थोडं कठीण होत चाललंय. 48 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 19 चेंडू मध्ये. किच पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश. ओ वेस्ट टाइम शॉट अँड सक्सेसफुली टेकन. जयेश खापरे बॅक टू द डगआउट. अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता आहे. तब्बल 16च्या सरासरीने धावसंख्या आवश्यक असेल ती साई स्टार अल्लाडी संघाला. विजय पष्टे अजूनही मैदानात आहे. हा फलंदाज एक आशेचा किरण आहे अल्लाडी संघासाठी. संपूर्ण जबाबदारी आता मात्र गोलंदाजीवर असेल, कारण चांगली गोलंदाजी जर केली तर मात्र कामतपाडा संघ या मॅच मध्ये राहू शकतो. 18 चेंडू 48 धावा. भाई येतोय नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती भाई वाळेंबे या फलंदाजानं. थोडीशी वाऱ्याची झुळक मैदानावर येते. हवेचा वेग वाढलाय. 18 चेंडू 48 धावा. चेंडू द्यायचा आहे. 18 बॉल 18 चेंडू 48 धावा. 48 रन्स विन. पॉवर प्ले षटक यानंतरच गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज, मला वाटतं स्वतः कॅप्टन असतील, गोविंद. हे नाव या मैदानावर नक्कीच घोंगावत आहे. वन मॅन आर्मी, वन साइडेड, एका माणसाचं सैनिक, असं महात्मा गांधींना उपाधी दिली होती आचार्य अत्रे यांनी. आणि वन मॅन आर्मी म्हणून सिद्ध होत आहेत गोविंद कामतपाडा संघासाठी. मॅच चालू करायचे. अंपायर चेंडू चेक होतोय. 18 बॉल आणि 48 धावा. विजय पष्टेच्या खांद्यावर सगळी जबाबदारी असेल. लीडिंग फ्रॉम फ्रंट, स्वतः जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल साई स्टार अल्लाडी संघासाठी. गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज गोलंदाज, एक्सपिरियन्स, अनुभव, गोविंद. विजय पष्टे इज ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू आणि क्या बात है, व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स. विजय पष्टे बॅक टू द पेव्हिलियन.
आणि आता मात्र हे आव्हान खूपच कठीण झालंय कल्याणी संघासाठी, कारण एक आशेचा किरण विजय पश्चे नावाचं वादळ शमलंय. आणि शिवनेर संघ सुद्धा थोडा निराश, कारण या मॅच कडे खूप प्रेक्षकांचं लक्ष होतं. अजूनही मॅच संपली नाहीये, अजून हाही वाळी मैदानात आहे. ऑफसाईडच्या दिशेनं बॅकला जाऊन पंच केलाय. प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाही, कृपया सहकार्य करा. धावसंख्या होती 42. प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाहीये, बाहेर बसायचं. धावसंख्या होतीये 42 धावा. आता मात्र 16 चेंडू आणि 46 धावा आवश्यक. ओ स्विंग अँड मिस, एज आउट. डीजे विकेटवर विकेट गमावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी होते गोविंद कडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय आता मात्र जयेश. चांगला फटका, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू मध्ये 14 चेंडू 40 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग मध्ये करिश्मा आहे हे या फटक्यावर दाखवून दिलंय या फलंदाजानं, जयेश निमसे यानं. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. क्या बात आहे. आपल्या लाईन मध्ये चेंज करतोय. हे कौशल्य, हे बाउन्स बॅक गोविंद कडनं बघायला मिळतं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 48. 40 धावांची आवश्यकता उर्वरित 13 चेंडू मध्ये. फुल टॉस अँड मिस. चेंडू जातोय सीमारेषे पार. नशिबाचा संजीवनी प्रदान करून देणारा चौकार. 4 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. खूप अवघड अशी मॅच आहे. नक्कीच लक्ष्मण आणि जयेशची ही जोडी नक्कीच ही कामगिरी करेल का? कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. तुम्ही जर तुमच्या प्रयत्नांवर काम केलं, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि ते प्लॅनिंग मैदानात एक्झिक्यूट केलं तर मात्र तुम्ही ही धावसंख्या सुद्धा चेस करू शकता. परंतु गोलंदाजी गोविंद दाखवून दिलाय. मी का लिजेंडरी क्रिकेटर आहे, मला का अनुभव आहे, हे संपूर्ण वन मॅन आर्मीनं दाखवून देतोय. चांगली गोलंदाजी, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, सगळ्या क्षेत्रांवर या मॅच मध्ये डॉमिनेट करतोय कामतपाडा संघ. ओव्हर साई स्टार आल्याने 12 चेंडू 36 धावा. लक्ष्मण उर्फ लकी या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राइक सांभाळतोय. लक्ष्मण निमसे
पहिला चेंडू गोलंदाज महेश, पहिला चेंडू बॅटची, चेंडू जातोय फरार, चौकार. 32 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. 5 चेंडू खूप निर्णायक असतील. फुलटॉस, चांगला फटका आहे, झेल होऊ शकतो, कॅच, आउट. धावांची आवश्यकता आहे. नितीन सिनियर 100 बडकर एक असा बॅट्समन आहे, परंतु बॅटिंग असून सुद्धा पूर्णपणे जखडून ठेवलं गोविंदच्या टीमनं, कामतपाडा टीमनं. किती 10 चेंडू 32 धावा. Oh, Yorker attempt successful, single. 9 चेंडू 31 धावा. धावसंख्या होतीये धावफलकावर 57. 9 चेंडू 31 धावा. 3 चेंडूंमध्ये जर 3 षटकार आले तर मात्र कुछ हो सकता है. कामतपाडा संघ उत्कृष्ट बॉलिंग, उत्कृष्ट बॅटिंग, गोविंद उत्कृष्ट कॅप्टन्सी, नियोजन, भेद मारा, चांगली फिल्डिंग, हे सगळं वैशिष्ट्य या टीमकडे. नऊ चेंडू, फुल टॉस अँड हिट, स्टंप, फर्निचर डिस्ट्रॉय. अल्लाणी संघ, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन. कुणालाही हलका आखून जमत नाहीये. क्रिकेट आहे, एक दिवस एक चेंडू हसवतोय, एक चेंडू रडवतोय. प्रत्येक मॅच मध्ये जो चांगला खेळेल, तो चांगली कामगिरी करेल, तोच विजयाचा हकदार असतोय. आणि याचं उत्तम उदाहरण कामतपाडा संघ दाखवून देतोय. अतिशय भेदक मारा करून जबरदस्त गोलंदाजीनं ही बॅटिंग ऑर्डर डिस्ट्रॉय करण्याचं काम करतोय. 8वी विकेट गमावली जाते. नवीन फलंदाज येतोय महेश, महेश टू महेश. ओ डिफेन्सिव्ह सिंगल. हाँ? 30 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू मध्ये. या चेंडूवर चांगला प्रहार, चेंडू षटकार, 6 धावा. जयच्या बॅट मधनं आपण 2 षटकार बघितले, उत्तुंग. 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे.
सहा चेंडू 24 धावा. कठीण आहे, अवघड आव्हान आहे, पण अशक्य नाहीये. जर जयेश निमसे स्ट्राईकला गेला तर 4 षटकार मारू शकतो. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, त्याने अजून दाखवून दिले अगोदरच की मी 2 षटकार लगावलेले आहेत. 6 चेंडू 24 धावा. गोलंदाज गुलाब. फूल है गुलाब का, गुलाब. ओह, ड्राईव्ह, सेन्सिबल क्रिकेट. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. आता 5 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. सर्व षटकार लगावे लागतील तर मात्र काहीशी आशा अपेक्षा जयेश कडनं. 5 चेंडू 23 धावा. "23 runs required in just 5 balls." Jayesh Nimse is on strike. पहिला चेंडू. ओ, शफल येऊन लेग साइडच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावांचा प्रयत्न सक्सेसफुली होतोय का? या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या वाढती आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच खूप हार्ड होत चालली आहे अल्लाणीसाठी, कारण चांगली गोलंदाजी होतीये. एक निर्धाव चेंडू नक्कीच कामतपाडा संघाला या मॅच मध्ये पूर्णपणे विनिंग पोझिशन मध्ये आणू शकतो. 4 चेंडू 21 धावा. ओ, निर्धाव. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू 21 धावा. पूर्णपणे डॉमिनेट करतोय कामतपाडा संघ. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट कॅप्टन्सी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, लाजवाब संघटन, सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी करून या सामन्यामध्ये वर्चस्व दाखवतोय आणि आपली सुपर 8 मधली दावेदारी पेश करतोय. 3 चेंडू 21 धावा. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते या चेंडूवर. आणि आता या सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी बाकी. दोन चेंडू 20 धावांची आवश्यकता. फुलटॉस, चांगला फटका आहे. झेल सुटतोय. या ठिकाणी पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर कामतपाडा संघ. आणि विजय संपादित करतोय कामतपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 8 मध्ये हे दोन्ही संघ दाखल होत आहेत. कामतपाडा आणि साई स्टार अल्लाडी संघ या ग्रुप मधून सुपर 8 मध्ये जात आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. शेक हँड करायचं आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. आजच्या दिवसातील सर्व सामने पूर्ण झाले. सर्वांचे अभिनंदन, आभार. मॅन ऑफ द मॅच